श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 18 भावदर्शन 5. पुढे 13व्या अध्यायामध्ये ज्यावेळेला गृहदान करून सद्गुरू बाहेर पडले घराच्या, त्यावेळेला ते नरसिंह गोविंदांच्या वाड्यामध्ये राहिल्याचं आपल्याला दिसतंय. तिथे ते 2 वर्ष राहिले आणि त्या 2 वर्षामध्ये त्यांनी भरपूर विचार केला आणि मग उपासना पद्धतीची आखणी त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि त्या आखणीप्रमाणे स्वतः जर आपण वागून दाखवलं, आचरण करून दाखवलं तरच त्याचा परिणाम होईल, याही निष्कर्षाला ते येऊन पोचले. आणि मग हे सगळं महाराजांना सांगावं याच्याकरता म्हणून त्यांनी रामानंद महाराजांचं ज्या वेळेला स्मरण केलं त्यावेळेला त्यांच्या आजारासंबंधीची माहिती त्यांना कळली. आणि आपल्याला असं दिसतं की इथे रामानंद महाराजांचं महानिर्वाण झालेलं आहे. आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणाहून जेव्हा प्रल्हाद महाराज परत आले त्यावेळेला मग त्यांनी पुढे असा योग जुळून आला की त्यांच्या पादुका ह्या परात्पर गुरूंनी त्यांच्या स्वाधीन केल्या. त्या साखरखेड्याला आणून त्यांनी बालनाथ मंदिरामध्ये त्या पादुकांची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि उपासनेचं जे त्यांनी आखणी केलेली होती तर देसायांच्या साहाय्याने उपासनेची रचना करून घेतल्यानंतर त्यांनी स्वतः उपासनेचं आचरण त्या मंदिरामध्ये करून दाखवलेलं आहे. आणि ती सुरुवात त्यांनी तिथे केलेली आहे. 14व्या अध्यायामध्ये आपण असं पाहिलं की मग ही भक्तिवेल वाढत वाढत विस्तारत वऱ्हाड आणि मराठवाड्यामध्ये पोचलेली आहे. आणि अनेक लोक याला जोडल्या गेलेले आहेत. उपासनेमध्ये ते आता सामील झालेले आहे. याचा परिणाम असा की अनेक मंदिरांची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्या मंदिरामध्ये उपासनेचा मार्ग हा विस्तारत गेलेला आपल्याला इथे दिसतो आहे. त्या मार्गावर हे सगळे सत्शिष्य आता चालताना दिसतं आहे. सामान्य बुद्धीच्या माणसांना जेव्हा भक्तिमार्ग आपण अवलंबून चालायला लागतो तेव्हा मन स्थिर करताना त्यांना त्रास होतो. म्हणून डोळ्यापुढे सगुण मूर्ती असावी असं वाटत असतं. आणि म्हणून या मंदिरांची स्थापना करण्यात आलेली आहे. निर्गुण रूपात ईश्वर पाहणं सामान्य माणसांना हे कठीण जातं. ज्ञानवंतांना देखील खरं म्हणजे ते कठीण जातं. पण ते आपल्या ज्ञानाच्या बळावरती ते साध्य करतात. सामान्य माणसाला ते शक्य नसतं. या गोष्टीचं वर्णन पुढे आलेलं आहे. त्यानंतर मग जप कसा करावा, नामाचं महत्त्व काय असतं, 13 कोटी जप का केला पाहिजे हे समजावून सांगितलं. आणि त्यानुसार मग ठिकठिकाणी 13 कोटी जप किंवा इथे जी शक्यता असेल त्याप्रमाणे लहान मोठ्या संख्येमध्ये हा जप व्हायला सुरुवात झाली. पुढे 15व्या अध्यायामध्ये अमृत महोत्सवाचं वर्णन आलेलं आहे. त्या ठिकाणी सगळ्यांनी महाराजांना त्यांच्या वयाची आठवण करून दिली. आणि आता आपण जे श्रम घेता आहात, सर्वदूर जो प्रवास आपला चाललेला असतो तो आता थांबवला पाहिजे असं आवाहन त्या अध्यायामध्ये केलेलं आपल्याला दिसतं आहे. त्याच वेळेला मग सद्गुरूंनी या शरीराची मातब्बरी नसते, आपण ती रामकार्यासाठी हे शरीर आपण वापरलं पाहिजे असा उपदेश करून मग तीर्थयात्रा आपण का काढल्या पाहिजेत त्याचं वर्णन केलं. आणि मग तीर्थयात्रा सुरू झाल्या त्याचं प्रवास वर्णन पुढच्या अध्यायांमध्ये आलेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन अकोल्याला करण्यात आलं आणि तिथे रौप्य तुलाही करण्यात आली, त्याचं वर्णन आलेलं आहे. त्यावेळेला ज्या गोष्टी घडल्या त्या सोहळ्याचं जे वर्णन आहे ते अद्भुत अशा पद्धतीचा तो सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे. पुढे त्रिधाम यात्रेसाठी महाराज निघालेले आहेत, भक्तांना बरोबर घेतलेलं आहे. 17व्या अध्यायामध्ये मग आपल्याला व्याकुळ करणारा प्रसंग आला. सद्गुरूंचं महानिर्वाण त्यामध्ये झालेलं आहे. आणि सगळ्या भक्तांना आधार म्हणून असणारे आपले सद्गुरू हे ब्रह्मपदी
लीन झालेले आहेत. याप्रमाणे सद्गुरूंच्या आजाराचं वर्णनही त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. कुठे कुठे सद्गुरूंना नेण्यात आलं आणि त्या सगळ्या नेण्याचा काही उपयोग झालेला नाही, हे सगळं वर्णन आपल्याला त्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. आत्ता आपला हा जो 18वा अध्याय आहे त्यामध्ये जिजीमायेचं, खरं म्हणजे त्याला चरित्र म्हणणं योग्य नाही, अल्पशी माहिती ही जिजीमायेची तिथे आलेली आपल्याला दिसते आहे. आणि आपण जो मनात असं म्हटलेलं आहे की जिजीमायेचं चरित्र, पूर्ण चरित्र यायला पाहिजे, ते कुणीतरी लिहिलं, या आशावादाने आपण तिथे थांबलेलो आहोत. सद्गुरूंच्या जीवनाचं सगळं आकलन करणं आपल्यासारख्या अल्पमतीच्या माणसांना खरं म्हणजे शक्य नाही आहे. कारण आपल्या मनामध्ये तशा पद्धतीला, त्या उंचीला जाण्यासारख्या आपली प्रज्ञाच नसते आहे. सर्वत्र अज्ञान पसरलेलं आहे, अंधकार आहे. कितीही कार्य केलं तरी पुन्हा अज्ञान शिल्लकच राहतं आहे. त्याचं निवारण करायचं असेल तर रामभक्तीचा प्रसार व्हायला पाहिजे, असं सद्गुरू आपल्याला सांगत होते. त्यांच्याच आदर्शावर चालणं आवश्यक आहे. शिष्य पण कसं असतं त्याचं उदाहरणही सद्गुरूंनीच आपल्याला घालून दिलेलं आहे की आपल्या सद्गुरूंशी अभेद्यपणाने कसं वागावं, गुरु शिष्यामधले संबंध कसे असावेत याचं वर्णन पुढच्या त्या वर्णनामध्ये आलेलं आहे. मच्छिंद्र गोरख या गुरु शिष्याच्या जोडीचं उल्लेख आहे. गैनीनाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, रामानंद प्रल्हाद, जनार्दन स्वामी एकनाथ, अशा ज्या अद्भुत गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत, त्यामध्येच तुकाराम आणि बाबाजी, रामदास आणि प्रभू रामचंद्र असे जे सगळे आहेत त्यांचं उदाहरणं देण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो आहे. सद्गुरू हा आपल्याला उपदेश करतात, ब्रह्मज्ञान सांगतात, आता जीवात्म्याचं वर्णन आपल्याला करून सांगतात, परमात्म्याशी कसं एकरूप व्हावं ते समजावून सांगतात, मायाजाळामध्ये हा जीव कसा अडकून पडतो, संसार दुःख आपल्याला कसं पिसून काढतात आणि त्यातून सोडवणारा फक्त तो सद्गुरू असतो. तो परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. अशा पद्धतीचं ज्ञान आपल्याला ते देतात. याचं श्रवण आपण केलेलं आहे, हरिकथांचं निरूपण आपण ऐकलेलं आहे. तेव्हा परमार्थाचं असं जे सम्यक असं जे विवेचन झालेलं आहे सद्गुरूंच्याकडून, ते आपण ऐकलेलं आहे. सद्गुरूंनी आपल्याला शेवटी असं सांगितलेलं आहे की उपासनेसारखा दुसरा यावरती उपाय नाही. तेव्हा उपासनेचा आधार घ्यावा आणि परमार्थ जो व्हायचा असतो तो उपासनेतून हळूहळू आपण शिकत असतो, ते आपण करावं. हाच न्याय आहे, श्रवणाचा आहे, मननाचा आहे. हे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं, आयुष्यभर सांगितलेलं आहे. ते त्यांनी स्वतः कुठल्या ग्रंथाचं ग्रांथिक भाषा वापरून आणि त्यातली अवतरणं आपल्याला दाखवून ते केलेलं नाही आहे, तर स्वतःच्या वागण्यातलीच अवतरणं ही आहेत, हे प्रसंग हीच ती अवतरणं आहेत, ती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहेत. त्याप्रमाणे आचरण करून दाखवलेलं आहे. आपण त्यातून या गोष्टी उचलायला हव्यात. दासबोधामध्ये आमचे सद्गुरू राहतात, त्याच्यामध्ये आमच्या सद्गुरूंचा शोध घेतला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्यांनी हे सुचवलं आहे की दासबोधाचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपले सद्गुरू हेच आत्मबोध आहे, सत्कर्मबोध आहेत, परमात्मा आहेत. तेव्हा त्यांच्याच चरणावरती आपण लीन व्हायला पाहिजे. या ठिकाणी भावदर्शन 5वे आपण थांबवूया.